सोलापूरहून विमानसेवा सुरू होण्याचा सोमवारचा मुहूर्त पुन्हा चुकला आहे। यासाठीचं नियोजन हवेतच असल्यामुळे विमानसेवा अद्याप जमिनीवरच आहे। मुळात विमानतळावर इंधनाचा साठा करण्याची सोय नाही। फ्लाय 91 विमान कंपनीने अतिरिक्त इंधनासह उड्डाण करण्यास असमर्थता दर्शवली। या कंपनीकडे मनुष्यबळही पुरेसे नाही। याशिवाय इतर काही तांत्रिक कारणांमुळे हवाई वाहतूक महासंचालनालयाची परवानगीच अद्याप मिळालेली नाहीये। पोलीस आयुक्तांचा चांगला निर्णय। रात्रीच्या वेळी गस्तीसाठी 10 जणांचे स्वतंत्र पथक। रेल्वे अन बस स्थानक, बाजार समितीत रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पोलिसांची गस्त। रेल्वे स्टेशन, बाजार समिती व मुख्य बस स्थानक या परिसरात रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची गर्दी असते, पण प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काहीच उपाययोजना त्या ठिकाणी नव्हत्या। त्याची दखल घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 10 जणांचे स्वतंत्र पथक तयार करून त्यांना रात्र गस्तीची रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंतची जबाबदारी दिली आहे। मालकाचं अपहरण करून त्याची हत्या केली आणि मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे। सालगड्यानं सोन्याच्या लोभासाठी ही हत्या केली आहे। सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी गावात हा प्रकार घडला आहे। मालक कृष्णा नारायण चामे यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली। त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करून शेतातील शौचालयाच्या खड्ड्यात पुरण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी सालगडी सचिन गिरी याला अटक केली आहे। तसंच मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील आठवड्यापासून वसुलीचा नवा टप्पा। जिल्हा मध्यवर्ती बँक 238 कोटी रुपयांची 35 जणांकडून वसुली। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार ठरलेल्या 35 जणांकडून 238 कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत। यासाठी संबंधित संचालक, माजी अधिकारी व माजी कर्मचारी यांना 10 नोव्हेंबरला वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। नोटीस मिळण्यास सुरुवात झाली आहे। 27 डिसेंबर पासून वसुलीच्या नव्या टप्प्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे। मुकाट्याने काम सोडून दे, तुझ्याकडून काम होणार नाही। संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळावर कॉन्ट्रॅक्टरला दादांचा दम। उपमुख्यमंत्री अजित पवार आपली कार्यपद्धती, बिनधास्तपणा आणि सडेतोड बोलण्यामुळे ओळखले जातात। अजित पवार कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत। आपल्या रोखठोक स्वभावामुळे ते ओळखले जातात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळावर विकास कामांची पाहणी केली। कामे लवकर पूर्ण होत नसल्याने अजित पवारांनी कॉन्ट्रॅक्टरला बोलवून खडे बोल सुनावले। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेला बिबट्यांचा वावर सर्वश्रुत आहे। मात्र धाराशिव मधील येडशी अभयारण्यामध्ये बिबट्याची दहशत असल्याने त्याला ट्रॅक करण्यासाठी वन विभागाने लगावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये धक्कादायक फुटेज समोर आला आहे। या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याऐवजी वाघच कैद झाला आहे। हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील आहे। हा वाघ नांदेड, अहमदपूर परिसरामधून मांजरा नदीच्या काठाने चालत चालत धाराशिव जिल्ह्यात आल्याचं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे या निमित्तानं तब्बल 53 वर्षानंतर या धाराशिव जिल्ह्यात वाघ दिसून आल्याचं वन विभागानं म्हटलं आहे। आश्चर्याची बाब म्हणजे या वाघाने यवतमाळ ते धाराशिव हे 500 किलोमीटरचं अंतर कापलं आहे। सोलापूर दूध संघ संचालक मंडळ बरखास्त करून NDDB कडे वर्ग होण्याची शक्यता। कलम 83 अन्वये अनेक बेकायदेशीर बाबी समोर आल्यानं 88 अन्वये चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली। मात्र संचालक मंडळाने शासनाकडून स्थगिती आणली। संपूर्ण दूध संघ बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने संचालक मंडळ बरखास्त करून NDDB कडे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड कडे वर्ग करण्याचे निवेदन सोलापूर जिल्हा दूध संघ बचाव समितीने विभागीय उपनिबंधकांना सोमवारी पाठविले आहे। सर्वसामान्यांसाठी रिटेल क्षेत्रात यशाचा आणि लाखोंच्या कमाईचा एक्सलंट मार्ग अशी विषयांकित जाहिरात संशयित आरोपीने प्रसिद्ध केली। महिन्याला लाखो रुपये मिळतील असे आमिष दाखवून स्टॉकिस्ट म्हणून मोंडे एंटरप्राइजेस या फर्मचे भवानी पेठेतील सिद्धेश्वर वसतिगृह येथील गोडाऊनचे नूतनीकरण करायला भाग पाडून 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मनीषा विष्णू मोंढे राहणार अंत्रोळीकर नगर भाग 2 होडगी रोड यांनी सदर बाजार पोलिसात दिली। फुफ्फुसाचा क्षयरोग जडलेले अनेक रुग्ण त्रासाकडे दुर्लक्ष करून उपचार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार 23 डिसेंबर पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे। या अंतर्गत 3 जानेवारी पर्यंत शहरातील आशाताई घरोघरी जाऊन 1,21,696 क्षयरुग्णांचा शोध घेणार आहेत। कांद्याला सोलापुरात 1800 रुपयांचा सरासरी भाव।
सोमवारी सोलापूर बाजार समितीत 472 गाड्या आवक, अवघ्या 12 क्विंटलला 4,500 दर, 6,000 रुपये क्विंटल पर्यंत पोहोचलेला कांद्याचा भाव आता 4-4.5 हजारापर्यंत खाली आला आहे. 3,500 रुपयांचा सरासरी भाव आता 1,800 रुपयांपर्यंतच आहे. मागील 15 दिवसात सोलापूर बाजार समितीत आवक तेवढीच असताना देखील भावात प्रति क्विंटल 1,700 रुपयांची घसरण झाली आहे.